पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। सांगोला रस्ता शनीश्वर मंदिराच्या समोर गुरुदेव नगर नजीक सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर 50 फूट डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सुविधा, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 721874 3131 आणि 721817 1221। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। पिंपरी प्रभाग क्रमांक 21 मध्ये भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या घरात शिरून धिंगाणा घातल्याची गंभीर घटना समोर आली आहे। या घटनेत घरातील सदस्यांना शिवीगाळ, मारहाण तसेच 33 वर्षीय डॉक्टर महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। ही घटना रात्री 12:15 वाजण्याच्या सुमारास घडली। या प्रकरणी स्वप्नील वाघेरे, सूरज वाघेरे तसेच सागर वाघेरे, सिद्धार्थ वाघेरे व वरुण जगताप, प्रशांत वाघेरे, सारंग वाघेरे यांच्यासह अन्य काही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या घरात भाजपचे कार्यकर्ते घुसले। तक्रारदार महिलेची जाऊ या प्रभागातून निवडणूक लढवत असून प्रचार आटपून तक्रारदार महिला रात्री सुमारे 10 वाजता घरी परतल्या होत्या। आरोपी हे विरोधी पॅनलमधील भाजप उमेदवार उषा संजोग वाघेरे यांचे समर्थक व कार्यकर्ते असल्याचे पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। तक्रारीनुसार रात्री 12:15 सुमारास पिंपरी गावात आरोपी जमले। स्वप्नील वाघेरे यांनी परवानगीशिवाय घरात प्रवेश करत तक्रारदार महिलेच्या चुलत सासऱ्यांना अश्लील शिवीगाळ केली तसेच आमच्या विरोधात उमेदवार उभा करण्याचं धाडस केलं तर जीवे मारून टाकू अशी धमकी देण्यात आली। आरोपींनी तक्रारदार डॉक्टर महिलेला शिवीगाळ करत अश्लील वर्तन केले आणि तिचा विनयभंग केला तसेच दिराला धक्काबुक्की, आजी सासूंना ढकलणे, दुचाकी वाहनांचे नुकसान करीत परिसरात दहशत निर्माण केल्याची तक्रार नमूद आहे। या गंभीर घटनेनंतर राजकीय वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले असून प्रकरणाचा तपास पिंपरी पोलीस करीत आहेत।